नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ठाण्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. राजकीय दृष्ट्या गेल्या 2.5-3 वर्षापासून संवेदनशील बनलेल्या ठाण्यामध्ये शिवसेनेच्या समोर भाजपाचं आव्हान असेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. इथे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष होऊ शकतो. मात्र हा संघर्ष खरंच होईल की गणेश नाईक यांचं वक्तव्य चहाच्या पेल्यातलं वादळ ठरेल याकडे बारकाईनं पाहायला हवं. कारण नेते जेव्हा बोलतात तेव्हा त्याचा अर्थ काय असतो ते समजून घ्यायला हवं. आजचं विशेष त्यावरच. ठाण्याच्या राजकारणात जी ठिणगी पडली आहे त्याला कारण ठरलंय गणेश नाईक यांचं वक्तव्य. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला संघर्ष हा तसा नवीन नाही, पण तो नव्या स्तरावर येऊ घातलाय. गणेश नाईक ठाण्यातलं वरिष्ठ नेतृत्व आहे. त्यांनी अचानक ठाण्यामध्ये भाजपाची संपूर्ण ताकदीनं सत्ता येऊ शकते असं वक्तव्य केलं आणि सगळ्यांचेच कान टवकारले. नवी मुंबईमध्ये आजवर 95 सालापासून मी ज्या पक्षात होते एकट्या पक्षाने निवडणूक लढवल्या, दुसरा कोणी पार्टनर नाही. जर का त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं तर आमचं काय प्रॉब्लेम नाही. परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी एकला चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील, जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करेल. गणेश नाईक यांच्या वक्तव्यामुळे आधी आनंद दिघेंचं ठाणे आणि आता एकनाथ शिंदेंचं ठाणे या घोषणेला आव्हान मिळालंय. नाईक आणि शिंदे यांच्या कारकिर्दीचा एक धावता आढावा आपण घेणार आहोत. गणेश नाईक यांनी शिवसेनेत बंड केलं तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ठाकरेंना वगळून टाकलं. गणेश नाईक यांनी कधीही ठाकरेंवर टीका केली नाही, तर शिवसेनेमध्ये उठाव केल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तुफान हल्ला चढवला. गणेश नाईक यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पक्ष स्थापन केला. एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंचं व्यक्तिमत्व शिवसेनेमध्ये मोठं केलं. ते स्वतः शिवसेनेतच टिकून राहिले. गणेश नाईक यांनी ठाण्याच्या आगरी भागावर वर्चस्व कायम ठेवलं, तर एकनाथ शिंदे यांचा प्रभाव हा ठाण्याच्या शहरी भागावर राहिला. गणेश नाईक आता शिवसेना, स्वतंत्र पक्ष, नंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत भाजपात विसावले आहेत. एकनाथ शिंदे मात्र सुरुवातीपासूनच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. गणेश नाईक यांची नवी मुंबईत भारतीय जनता पार्टीला गरज आहे, तर ठाणे मनपामध्ये शिंदे यांना भाजपा आव्हान देण्याची तयारी करताय. एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी येतात तेव्हा ठाण्यात असा हजारो लोक त्यांना भेटायला कामं घेऊन येत असतात, मुंबईत असतात. माझ्यासारखा खासदार आनंद मठात बसतो. दुपारी 400-500 लोक त्या ठिकाणी आपल्या गाराणी घेऊन येतात. अधिकाऱ्यांना आम्ही फोन करतो, तो दरबारच झाला. त्याकरता राजवाडा करण्याची काही गरज नाही. त्यामुळे नेत्यांकडे जर लोक येत असतील आणि त्याचे नेते जर लोकांचे प्रश्न सोडवत असतील तर त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेणारे कोण? पण ज्या ठाण्याची चर्चा होतीये ते ठाणं एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला होतं. आपल्यासोबत मकरंद मुळे जोडले गेले आहेत. आपण पटकन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत. मकरंदजी, स्वागत. पटकन सांगा, जे ठाणं दिघेंचं म्हटलं जातं ते आधी कोणाचं आणि कसं होतं? नाही, आपण एक फक्त मुद्दा लक्षात घेऊ तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी. एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक वाद आजचा नाही. तो गणेश नाईक शिवसेनेत असतानाचा आहे आणि तो आनंद दिघ्यांपासून आहे. आता तुम्ही जे म्हणताय ते प्रामुख्याने आनंद दिघ्यांचा उदय होण्यापूर्वी किंवा शिवसेनेचा ठाण्यात उदय होण्यापूर्वी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचा म्हणजे त्यावेळच्या जनसंघाचा बालेकिल्ला अशी ठाणे जिल्ह्याची ओळख होती. पण टप्प्याटप्प्याने शिवसेनेने या ठाणे जिल्ह्यात आणि विशेषतः शहरी भागात, आपल्या लक्षात असेल तर कल्याण आणि डोंबिवलीचे नगराध्यक्ष थेट निवडून आलेले आणि त्यावेळी जनसंघाचे होते. पण ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर म्हणजे इथे भाजपचं आणि जनसंघाचं प्राबल्य राहिलं. पण राजकारणातलं वर्चस्व
हा हळूहळू शिवसेनेचा टप्प्याटप्प्याने वाढत गेला. नवी मुंबईतलं तर त्यातला अपवाद होतं. नवी मुंबईत एक हाती शिवसेना म्हणजे गणेश नाईक होते. म्हणजे गणेश नाईक ज्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर नवी मुंबई असं समीकरण होतं. आणि गणेश नाईकांचं नवी मुंबईतलं वाढतं स्थान, वाढतं वजन आणि पर्यायीने त्यावेळी शासकीय ठाणे जिल्हा एकच होता. म्हणजे पालघर जिल्हा जी. नंतर वेगळा झाला. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाचं एक मोठं नेतृत्व गणेश नाईकांच्या निमित्त चेहऱ्यात होतं. आणि गणेश नाईकांची आजही लिंक दोन्ही जिल्ह्यात, शासकीय दोन्ही जिल्ह्यात, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेच. बिलकुल. त्यामुळेच आत्ता त्यांची जी संजीव नाईकांची लोकसभेची मागणी होती ती त्याच कारणांमुळे होती. ते खासदार राहिलेलेही होते आणि संपर्कही आहे. त्याच्यामुळे हा सगळा आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुळातच शिवसेना विरुद्ध नवी म्हणजे ठाणे विरुद्ध नवी मुंबई हा शिवसेनेतल्या वादाचं थोडंसं नवीन स्वरूप आहे की काय, असं आत्ताचं चित्र आहे. अगदी. आता याच संदर्भानं एक पुढचाही विषय आपण चर्चेला घेऊ आणि त्यात मुद्दा असा असतो की जो वाद काल परवा दिघे विरुद्ध नाईक असा होता, त्याचा पुढचा टप्पा आता नाईक विरुद्ध शिंदे दिसतोय. आगामी काळात जर कोणी टक्कर देऊ शकलं तर ते गणेश नाईकच देऊ शकतील, अशा पद्धतीची एक भावना भारतीय जनता पक्षामध्ये आहे. आणि म्हणून ह्या स्पर्धेचा विषय किंवा ह्या दोन नेत्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता किंवा शिवसेना भाजपचं राजकारण ह्या दोघा नेत्यांच्या एकूण ते कसं हे आपल्या संघटना तिथे बांधतात आणि आपापल्या पक्षांना आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत कसं निवडून आणतात, जास्तीत जास्त जागा कशा ते आणतील यावर बऱ्यापैकी अवलंबून असेल. आणि ही संघटनात्मक बांधणी करण्यासाठी जर गणेश नाईक ठाण्यात लक्ष घालू लागले तर डेफिनेटली शिवसेनेला त्याचा थोडासा त्रास होऊ शकतो. या वादामध्ये खरं तर गरज नसताना पण एकूणच निरीक्षक या भूमिकेतून संजय राऊतांनी उडी घेतली आणि त्यांना उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं. गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहे, सिनियर आहेत. त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे. आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा. त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही. एकनाथ शिंदेनी फिरावं, नवी मुंबईत जावं. तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे. पण ते रुसून बसलं असं कळलं मला. गणेश नाईक त्या टायमाला जे होते त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. परंतु एवढं निश्चित सांगतो, जेव्हा गणेश नाईकांबरोबर आम्ही आमच्यासारखे काम करत होते त्या टायमाला संजय राऊत हे चित्रलेखामध्ये खरडेघाशी करत होते. मला एक पटकन प्रश्न या निमित्तानं मकरंजी आपल्याला विचारायचा आहे की पारडं कोणाचं जड असेल जर समजा नाईक विरुद्ध शिंदे असा संघर्ष ठाणे महापालिकेत होऊ घातला तर? कारण आता नाईक असं म्हणतायत की ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाला ते स्वबळावर सत्तेत आणतात. हा संदर्भ नवी मुंबईच्या बाबतीत अधिक लागू होतो. आपण ठाणे शहराचं, ठाणे महानगरपालिकेचं जर एकूण राजकारण बघितलं तर त्यात मुळातच शिवसेनेची पाळंमुळं जुळली आहेत. आणि त्याच्यामुळे म्हणजे हे ठीक आहे की आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यात काही प्रमाणात एकनाथ शिंदे जे आधी मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यापूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, आधीचे मंत्री ह्या अर्थाने. पण त्या पाळामुळांचा स्वाभाविक फायदा आत्ता तरी एकनाथ शिंदे यांना होणार आहे. आणि दुसरं आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे लोकसभेला पराभव झालेला आहे, विधानसभेला पराभव झाला आहे उद्धव ठाकरे गटाचा, पण काही ना काही मतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही मिळालेले. त्यामुळे शिवसेना इथे आहे ती दोन ह्याच्यात विभागलेली आहे. स्वाभाविक आत्ता एकनाथ शिंदेचं पारडं जड आहे. संदर्भ परत येतो ठाणे महानगरपालिकेचा. तर ठाणे महानगरपालिकेची जी एकूण मतदारांची जी रचना आहे, व्यवस्था आहे, त्यात गणेश नाईक नेमकेपणाने कुठे उभे राहतील आणि ते आपल्या करता म्हणजे भाजप करता यश कसं खेचून आणतील हे बघावं लागेल. आपण केवळ नवी मुंबईच्या संदर्भात याचाच एक अर्थ असाही घेतला जाऊ शकतो की प्राप्त स्थितीमध्ये जो ठाण्याचा संघर्ष आहे तो एकाच वेळेला भाजपा विरुद्ध दोन शिवसेना असा असेल आणि अर्थातच सुरल्या पद्धतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी 1, राष्ट्रवादी 2 असाही तो विभागला जाईल. दरम्यान ज्या वेळेला नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली त्या संपूर्ण प्रकरणावर शिंदेंनी सूचक वक्तव्य केलं.
त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही. भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत. लोकांना भेटणं. मुख्यमंत्री मी असताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळे मंत्री लोकांना भेटायचो, लोकांशी संवाद साधायचो, लोकांचं ऐकून घ्यायचो. त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व मंत्र्यांना आणि आमच्या महायुतीच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत की लोकांना भेटणे, लोकांना ऐकून घेणे. त्यामुळे उलट लोकांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणारं हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे ऐकून घेणारं सरकार आहे. त्यामुळे सर्व मंत्री जे आहेत हे अशा प्रकारच्या माध्यमातून लोकांना भेटतात. त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये. तर या अशा राजकारणाच्या विविध पैलूला आणि टप्प्यांना आपण लवकरच यानंतरही समजून घेत राहू. तुर्तास मकरंजी, आपण जोडले गेलात त्याबद्दल खूप खूप आभार. याच चर्चेच्या निमित्तानं आपल्याला राजकीय दृष्ट्या भविष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींचे संकेत मिळत असतात. ठाण्यात काय होऊ घातलंय तो संकेत तपासण्याचा आजचा प्रयत्न होता. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.